ग्रेट. लक्ष द्या, डिग्रीज ऑफ फ्रीडम काय असतात? ओके, इथं असू. डिग्रीज ऑफ फ्रीडम काय असतात तुम्हाला इथे एक डेफिनेशन लिहिली, पहिल्यांदा फक्त वाचून घ्या. ओके, नाही समजणार एवढ्या लवकर जर तुम्हाला ह्याच्यावर डिग्रीज ऑफ फ्रीडम कधी ऐकलं नसेल तर. तर काय आहे, द नंबर ऑफ इंडिपेंडंट वेज इन विच मॉलिक्यूल ऑर अन ॲटम कॅन एक्झिबिट मोशन ऑर हॅव एनर्जी. कळतं? म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट इंडिपेंडंट वेज. म्हणजे समजा तुम्हाला फ्रीडम जी असते, तुमचे डिग्रीज ऑफ फ्रीडम जर आपल्याला काय करायचे असेल, कॅल्क्युलेट करायचं असेल, तर तुम्ही इंडिपेंडंटली किती तुमचा दिवस म्हणजे कशा कशात घालवता, स्टडी, खेळणं वगैरे ह्या गोष्टींमध्ये, बरोबर. तसंच आपल्याला इथं इंडिपेंडंट मोशन स्टडी करायचे. समजा मी काय म्हटलं, आपल्याकडे हे ॲक्सेस आहेत. ओके, एक्स, वाय आणि झेड, आणि मी इथं काय ठेवला, एक असा बॉल ठेवला आहे. ओके, क्रिकेट बॉल. तर मला सांगा, क्रिकेट बॉल किती मोशनमध्ये एक्झिक्यूट करू शकतो? आणि बॉल खूप छोटा आहे समजा, म्हणजे तो स्वतःच्या अराउंड जे त्याचं रोटेशनल इफेक्ट असेल त्याला तुम्ही काय करा, निग्लेक्ट करा. हा एक तर इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, किंवा इकडे जाऊ शकतो. करेक्ट आहे, हे तीन झाले. तुम्ही म्हणाल सर मधून जात असेल असा, तरी पण आपण काय करतो, त्याचा वेक्टर जो लिहिताना कसा लिहितो आपण, आय जे की. आठवते काही? म्हणजे काय, आपण एखाद्या बॉडीचं जर मोशन डिफाईन करायचं असेल, आता ह्या बॉलचं पर्टिक्युलरली, तर याला तीन इंडिपेंडंट मोशन असू शकतात. म्हणजे तो जेव्हा एक्स ॲक्सिस टुवर्ड्स एक्स ॲक्सिस जात असेल, त्यावेळी वाय आणि जेचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये. समजते? जर वायकडे जात असेल तर ह्या परपेंडिक्युलर कंपाऊंडचा काही संबंध नाही, आणि झेडकडे जात असेल तर ह्या दोघांचा काही संबंध नाही. असे थ्री इंडिपेंडंट वेज असू शकतात. हे सोडून तू कुठलंही मोशन जर त्याने एक्झिक्यूट केलं तर त्याच्यामध्ये कुठले ना कुठले दोन कंपोनंट्स येणार आहेत किंवा तीन कंपोनंट्स येणार आहेत. मग ते इंडिपेंडंट नसणार आहे, ते एकमेकावर डिपेंड असणार आहेत. समजतंय? तुम्हाला जर बेसिकली मी सांगायचं झालं डिग्रीज ऑफ फ्रीडम काय असते, तर लक्ष द्या. एक ग्राउंड आहे आणि त्याच्यावर एक खूप हेवी ब्लॉक आहे. ओके, याचं मास आहे एम. तर तुम्ही याला किती प्रकारे मूव्ह करू शकता रे? एक तर होरिझॉन्टली मूव्ह करू शकता. आता इथं प्लस मायनस नका पकडू, प्लस मायनस पकडलं तर डिग्रीज ऑफ फ्रीडम डबल होतात. म्हणजे प्लसची एक मायनसची एक, आपण तेवढ्या डीपमध्ये नाही जायचं, फक्त सेन्स पकडू आपण. एक झाला होरिझॉन्टल, ठीक आहे. त्यानंतर व्हर्टिकलमध्ये सुद्धा मूव्ह करू शकतो, कळत आहे, पण डाऊनवर्ड नाही सोडू शकत, फक्त व्हर्टिकल. म्हणजे हे एवढेच त्याला काय इंडिपेंडंट मोशन आहे. समजा मी जर तुम्हाला काय म्हटलं, एखादा रोलर आहे, ओके, त्याचे इंडिपेंडंट मोशन किती आहेत हे जर तुम्हाला विचारलं, तर पहिलं काय असू शकतं, त्याचं ट्रान्सलेशन असू शकतं असं, आणि दुसरं काय असू शकतं, त्याचं रोटेशन. त्यामुळे इथे किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आल्या? दोन. तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही त्याचं मोशन कसं डिफाईन करताय. कळतं? तर डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय, द नंबर ऑफ इंडिपेंडंट वेज इन विच इट्स मोशन कॅन बी स्टडीड. म्हणजे समजा एखादा हेलियम ॲटम असेल, ओके, त्याचं पॉईंट मास पकडतो आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये, त्याला काय म्हणतो आपण, पॉईंट मास आहे समजतो. तर तो एक तर काय करू शकतो, एक्सकडे जाऊ शकतो, वायकडे जाऊ शकतो, किंवा झेडकडे जाऊ शकतो. इंडिपेंडेंटली आय एम टॉकिंग अबाउट. ओके, हे सोडून त्यानं दुसरं कुठलंही मोशन केलं तर त्यात मिनिमम दोन ॲक्सेस इन्व्हॉल्व्ह होणार. मग इंडिपेंडंट वेज हेलियम ॲटमसाठी किती झाले? तीन. आणि ते तीन पण कुठले मोशन आहेत? ट्रान्सलेशन. समजतंय का? समजा इथं मी काय केलं, एक अजून एक, आता हेलियम नको, आपण काय करू, सिम्पली हायड्रोजन ॲटम ठेवतो मी इथं. ओके, H2 ॲटम नाही, मॉलिक्यूल. ओके, सोबत असणार ना, ॲटॉमिक बॉन्ड त्यांच्यात असेल. तर त्याच्यामुळं काय होऊ शकतं, हे तीन ट्रान्सलेशन असणारच आहेत. म्हणजे हे जे आता बॉन्डिंग आहे, मी एकदम सिम्प्लिसिटीमध्ये दाखवतो, असं सिम्पल दाखवतो की एक तर इकडं मूव्ह करू शकतं, इकडं मूव्ह करू शकतं इंडिपेंडंटली, किंवा इकडं मूव्ह करू शकतं. करेक्ट आहे.
अजून काय होऊ शकतं, ह्याच्यातल्या कुठल्या तर एका ॲटमचं मोशन कसं होऊ शकतं बघ. ह्याला जर मी फिक्स मांडला तर हा असा मूव्ह करू शकतो, होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, म्हणजे ते एक झालं रोटेशनल. कळतंय? त्यानंतर जर समजा ह्याला परत फिक्स मानून मी असं सुद्धा मूव्ह करू शकतो त्याला, अबाउट दिस ॲक्सिस. कळते का? म्हणजे आता जो हा असा फिरत होता ह्या ॲटमच्या अबाउट, हा असा फिरत होता, तोच आता कसा फिरतोय, असा फिरतोय. हा होरिझॉन्टल आणि हा व्हर्टिकल प्लेनमध्ये. कळतंय? तर हा एक, म्हणजे हे 3 आणि 2 किती झाले, 5. ह्याला म्हणतो काय आपण, डिग्रीज ऑफ फ्रीडम. इंडिपेंडंट वेज. हा होरिझॉन्टल फिरताना व्हर्टिकलशी काही संबंध नाही, व्हर्टिकल फिरताना होरिझॉन्टलशी काही संबंध नाही. तुम्ही एवढ्या इंडिपेंडंट वेजने ह्याला काय करू शकता, मूव्ह करू शकता. आता तुम्ही म्हणाल सर हे 2 मॉलिक्यूल जे आहेत यांना आपण असं मूव्ह केलं तर, पण ॲक्च्युली काय आहे, ह्या ॲक्सिसवरच हे 2 ॲटम काय करतात, लाय करतात. आणि त्यामुळे त्यांची मुवमेंट आणि इनर्शिया जी असते ती नियरली झिरो असते. आपण बघितलेलं आहे रोटेशनल मेकॅनिक्समध्ये. एखाद्या ॲक्सेसवर तोच जर पॉईंट असेल तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते, झिरो. ठीक आहे. मग त्याची कायनेटिक एनर्जी कशी लिहितो आपण रोटेशनची, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. मग आय जर झिरो असेल तर कायनेटिक एनर्जी पण झिरो असेल ना. मग तुम्ही त्याला काय करू शकता, नेग्लेक्ट करू शकता त्या डिग्रीज ऑफ फ्रीडमला. समजतंय? हे अजून मी फक्त तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन देतो, तुम्ही जास्त याच्यावर विचार नका करू, कारण हे पुढं सगळं घेणार आहे मी. यातलं जेवढं समजलं तेवढं फक्त काय करा. आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम काय आहे, इमॅजिनेशनचा हे आहे, इश्यू आहे. आता तुम्ही जर इंजिनिअरिंगमध्ये वगैरे गेला तर तिथं डिग्रीज ऑफ फ्रीडम वेगळ्या असतात. म्हणजे एखादं मशीन जर तुम्हाला काय करायचं असेल, बनवायचं असेल आणि त्यातला कुठला तरी कंपोनंट आहे तो तुम्हाला पर्टिक्युलर मोशनमध्ये सेट करायचा. म्हणजे समजा हा एक ब्लॉक आहे असा, ओके, आणि तुम्हाला याचं मोशन काय करायचं आहे, व्हर्टिकल मोशन तुम्हाला नको आहे. ठीक आहे. हे असं वालं मोशन म्हणजे होरिझॉन्टल असं, हे पण नको आहे. फक्त तुम्हाला हे असं मूव्ह झालेलं पाहिजे. समजतंय? तर तुम्ही काय करता, मग इथे एक स्लॉट देता असा. म्हणजे जर मी टॉप येऊन बघितलं तर काय करतो, इथं आपण अशा वॉल देतो 2 आणि त्याच्यामध्ये तो ब्लॉक ठेवतो. ओके. आणि वरून सुद्धा काहीतरी तुम्ही पॅकिंग करू शकता, म्हणजे जेणेकरून हा फक्त असा मूव्ह करेल. हा असा मूव्ह करू शकत नाही, म्हणजे त्याची ही डिग्रीज ऑफ फ्रीडम काय केली आहे, रेस्ट्रिक्ट केली आहे. व्हर्टिकल मूव्ह करू शकत नाही कारण त्याचं एवढं हेवी ब्लॉक ठेवतो आपण, किंवा कधी कधी मग काय करतो, त्याला वरून सुद्धा पॅक करून टाकतो असं कम्प्लीट, जेणेकरून त्याचं एकच मोशन राहील, होरिझॉन्टल. हे जनरली आपण जे सिलेंडर्स वगैरे असतात, सिलेंडर म्हणजे पिस्टन सिलेंडर म्हणून ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये यूज करतो. त्याचं फक्त मोशन काय असतं, होरिझॉन्टल. म्हणजे याची डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे, एक. कुठली, होरिझॉन्टल. हा याच्या अबाउट रोटेट सुद्धा करू शकत नाही, एवढं त्याला रिस्ट्रिक्ट करून ठेवलं असतं. समजतंय? तर पोरांनो, मला माहिती आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम थोडंसं डोक्याला शॉर्ट लावू शकतो तुम्हाला आत्ता, तर मला सांगा थोडं क्लिअर झालंय का तुम्हाला काय डिग्रीज ऑफ फ्रीडम? मी पुढं अजून एक्झाम्पल्स घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून होईल ते क्लिअर. पण डिग्रीज ऑफ फ्रीडम काय असतात, त्याचा उपयोग काय तुम्हाला कळेल. केमिस्ट्रीच नाही, फिजिक्समध्ये सुद्धा डिग्रीज ऑफ फ्रीडमचा यूज होतो, पण ते आत्ता ह्या फिजिक्सला नाही आहे, आपल्या स्कोपच्या बियॉन्ड आहे ते तुम्ही इंजिनिअरिंगला वगैरे गेल्यावर तुम्ही शिकाल. ठीक आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम. पण केमिस्ट्रीमध्ये आता डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला यूज करायची. अबे सांगा, कळलं का? थोडं कळलं असेल, जास्त नाही, डोंट वरी. इंडिपेंडंट वेज मध्ये किती मोशन असू शकतात त्याला काय म्हणतो आपण, डिग्रीज ऑफ फ्रीडम. जेवढे मोशन असतील तेवढे एनर्जी असतील त्याला. ठीक आहे ना. जर ट्रान्सलेशन मोशन असेल तर ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी असेल, ती कशी लिहितो आपण, हाफ एम व्ही स्क्वेअर. ही कुठली आहे, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. जर त्याला रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल समजा, तर तिची रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम लिहितो, ती कशी लिहितो आपण, हाफ आय ओमेगा स्क्वेअर.
येते लक्षात? अजून एक असते ती सांगतो तुम्हाला. डिग्रीज ऑफ फ्रीडमची सेकंड डेफिनेशन जी दिली आहे ती काय दिली? द नंबर ऑफ इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स रिक्वायर्ड टू स्पेसिफाय द डायनामिकल स्टेट ऑफ अ सिस्टम इज कॉल्ड एज डिग्रीज ऑफ फ्रीडम. हे थोडंसं डोक्यावरून जाऊ शकतं तुमच्या, पण हे लिहून घ्या किंवा स्नॅप काढायचा खालच्या याचा ह्या डेफिनेशनचा. इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स म्हणता येत. ओके, इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्समध्ये भरपूर गोष्टी येतात. म्हणजे जर तुम्हाला समजा एखादा गॅस आहे त्याचं जर तुम्हाला काय करायचं आहे, कोऑर्डिनेट्स लिहायचे, तर तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे सुद्धा काय असू शकतात, त्याचे कोऑर्डिनेट्स असू शकतात. किंवा त्याच्या कायनेटिक एनर्जी सुद्धा, की बाबा Vx म्हणजे एखादा त्यातला मॉलिक्यूल जर फिरतोय तर त्याचा एक्स कंपोनंट किती, वाय कंपोनंट किती, झेड कंपोनंट किती, हे सुद्धा काय आहेत, कोऑर्डिनेट्स आहेत. ठीक आहे. तर असे इंडिपेंडंट किती आपण कोऑर्डिनेट सांगू शकतो एखाद्या सिस्टमला, जर तुम्हाला स्पेसिफाय करायचं असेल. एक सुटली नाही पाहिजे आणि जास्त नाही झाली पाहिजे, तर त्याला काय म्हणतो आपण, डिग्रीज ऑफ फ्रीडम. ही कन्सेप्ट तुम्हाला लगेच नाही कळणार आणि याचं म्हणजे एवढं इथं आता ॲप्लिकेशन असल्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात पण येणार नाही. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवा जी पहिली डेफिनेशन मी सांगितली. ओके. आता जे मी तुम्हाला काय सांगितलं, मोशनबद्दल जे बोललो मी, तर मोशन किती टाईपचे असतात रे? एक असतो ट्रान्सलेशन, दुसरा असतो रोटेशनल आणि तिसरा असतो व्हायब्रेशनल. आपण हे तिन्ही शिकलेलो बेसिक. ट्रान्सलेशन काय कायनेमॅटिक्समध्ये शिकलेलो, रोटेशनलमध्ये आपण बघितलं आहे, रोलिंग म्हणा किंवा सर्क्युलर मोशन वगैरे ह्या गोष्टी, आणि व्हायब्रेशन म्हणजे तुम्ही सिम्पली SHM म्हणा. ओके. आता या व्हायब्रेशनल मोशनमध्ये आपण जास्त घुसायचं नाही आहे. फक्त एक लक्षात ठेवा की कुठल्या पण कंटेनरमध्ये जर मॉलिक्युल्स असतील तर त्यांचे मोशन काय काय पॉसिबल आहे. ओके. आता हे सिंगल समजा स्पियर असेल तर हे काय स्वतःच्या अबाउट रोटेट जरी झाले तर त्यांचं काय रोटेशनल इफेक्ट तुम्ही काय कॅल्क्युलेट नाही करणार. समजतंय? तुम्ही फक्त काय करणार, ते कसे मूव्ह करतायत, होरिझॉन्टल, व्हर्टिकल, अलॉंग दी एक्स ॲक्सिस, अलॉंग दी वाय ॲक्सिस. त्यामुळे ट्रान्सलेशनला तुम्हाला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम मिळतात, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर रोटेशनलसाठी डिपेंड करतं तू ॲटम कसा आहे, मॉलिक्यूल कसा आहे. रोटेशनलमध्ये तो अबाउट एक्स ॲक्सिस फिरतोय का, अबाउट वाय ॲक्सिस फिरतोय का, अबाउट झेड ॲक्सिस फिरतोय का, हे चेक करावं लागतं. आणि व्हायब्रेशनल जे आहे ही थोडी स्पेशल केस आहे. व्हायब्रेशन कधी होतं, ज्यावेळी वेन यू इन्क्रीज दी टेम्परेचर. म्हणजे आरामात जर तुम्ही काय बघितलं, हेलियम ॲटमकडे बघितलं तर त्या सिंगल आहे तो, म्हणजे मोनो ॲटमिक आहे तो, तर त्याला फक्त किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, 3. कारण स्वतःच्या अबाउट रोटेट जरी झाला तर त्याचा इफेक्ट निग्लिजिबल आहे तो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही, आणि हे समजा आपण कधी बघतोय, नॉर्मल टेम्परेचर पॉईंट किंवा रूम टेम्परेचरला बघतोय, त्यावेळी त्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, 3. तुम्ही जेव्हा काय करता, ह्याचं टेम्परेचर वाढवता, त्यावेळी ह्याला ॲडिशनल 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम येतात, करस्पॉन्डिंग टू विच मोशन, व्हायब्रेशनल मोशन. गेटिंग इट? म्हणजे व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम कधी येणार, ज्यावेळी व्हेन यू इन्क्रीज दी टेम्परेचर. दॅट्स ऑल. एवढंच फक्त बेसिक ठेवा. आत्ता तुम्हाला जास्त डीपमध्ये नाही आहे काय, कळतंय का? आय होप डिग्रीज ऑफ फ्रीडम तुम्हाला एक 10% कळलं असेल, जास्त राहू दे. ओके. आता इथे मी एक ॲलनची शीट घेतली, मला हे भारी वाटला टेबल. ठीक आहे. हा टेबल लक्षात वगैरे ठेवायची गरज नाही, कारण मी फक्त रेफरन्ससाठी वापरला. आपल्याला काय करायचं आहे, कन्सेप्ट समजून घ्यायचे. ओके. तर काय करायचं, आपल्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम स्टडी करायचे 3 प्रकारच्या मॉलिक्युल्सची. पहिली जी आहे ती मोनो ॲटॉमिक, म्हणजे त्याच्यात फक्त एकच ॲटम आहे. जसं की इनर्ट गॅसेस असतील, हेलियम असेल, ओके, ॲर्गॉन असेल, सॉरी हेलियम नाही, ओके करेक्ट, ॲर्गॉन असेल, निऑन असेल वगैरे ह्या गोष्टी आयडियल इनर्ट गॅसेस. ओके. दुसरं काय आहे, डायॲटॉमिक, म्हणजे तुम्ही ऑक्सिजन, क्लोरीन, नायट्रोजन वगैरे म्हणू शकता. ट्रायॲटॉमिक, आता हे ट्रायॲटॉमिक वगैरे बघू आपण, तोपर्यंत आपण काय शिकून घेऊ, मोनो ॲटॉमिकचं काय होतं. ओके. आता जर लक्ष दिलं तुम्ही तर मी तुम्हाला म्हटलं होतं डिग्रीज ऑफ फ्रीडम जे असते त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार,
ॲक्सेस वगैरे डिफाईन करावं लागतं. तर हा काय मोनो ॲटॉमिक म्हणजे सिंगल ॲटम आहे. तर सिंगल ॲटमची साईज एवढी जास्त नाही की बाबा त्याचे रोटेशनल इफेक्ट आपल्याला दिसतील. म्हणजे अलॉंग दी वाय ॲक्सिस हा किती फिरणार आहे, किती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, नियरली 0. बरोबर ना? आपण आठवते का हे केलं होतं सगळं रोटेशनल मेकॅनिक्समध्ये. तर ह्याच्यावरून जर फिरला तर त्याचं काही नाही, इफेक्ट काही धरणार नाही आपण. त्यामुळं हा एक तरी इंडिपेंडंटली इकडं मूव्ह करू शकतो, म्हणजे सिग्निफिकंटली इकडं किंवा इकडं. त्याचे रोटेशनल इफेक्ट काय केले आपण, नेग्लेक्ट केले, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया खूप कमी आहे. त्यामुळे याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, ट्रान्सलेशनमध्ये 3 असणार, रोटेशनमध्ये 0 असणार, आणि टोटल किती होणार 3. येते का लक्षात? नोट होती, ठीक आहे, नोट आपण नंतर बघू. नेक्स्ट, समजा मी डायॲटॉमिक पार्टिकल म्हटला, म्हणजे इथं एक ॲटम आहे आणि इथे एक ॲटम आहे, आणि ह्यांचा मिळून काय झाला. आता इथं बॉन्डिंग कुठल्या टाईपचं वगैरे ते इम्पॉर्टंट नाही, आपल्याला फक्त काय बघायचं आहे, जो मॉलिक्यूल आहे तो कुठला आहे, डायॲटॉमिक आहे का मोनो ॲटॉमिक आहे. मोनो ॲटॉमिक, मोनोचा अर्थ काय असतो, सिंगल, कळतंय. डायॲटॉमिक असेल तर लक्ष द्या, इथं काय काय होऊ शकतं. हे तिन्ही तर फिरू शकतात इंडिपेंडंटली, अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस, अलॉंग झेड ॲक्सिस, आरामात फिरू शकतात, त्याचं काही प्रॉब्लेम नाही त्यांना. ओके. अजून काय होऊ शकतं, ह्या ॲटमच्या अबाउट, हा ॲटम मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अलॉंग किंवा अबाउट वाय ॲक्सिस फिरू शकतो, गोल असा गर 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 हॉरिझॉन्टल मोशनमध्ये, कळतंय ना. किंवा ह्या ॲटमच्या अबाउट हा पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा फिरू शकतो असं. म्हणजे हे झालं एक्स झेड प्लेनमध्ये, आणि हे झालं एक्स वाय प्लेनमध्ये. म्हणजे किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आले ॲडिशनल, रोटेशनलच्या 2 आले, कळतंय. ट्रान्सलेशनसाठी आपण काय लिहितो, कायनेटिक एनर्जी हाफ एम. आता हा एक्स कडचा असेल तर व्ही एक्स स्क्वेअर, जर वाय कडचं असेल तर व्ही वाय स्क्वेअर, झेड कडचं असेल तर व्ही झेड स्क्वेअर, कळतंय. आणि हे सगळं आपण कुठली स्पीड बघतोय, RMS, विसरायचं नाही. ओके. म्हणजे मी सगळ्या ॲव्हरेजबद्दल बोलतोय, नाहीतर तुम्ही सिंगल ह्यासाठी पकडू शकता त्याची इंडिव्हिज्युअल किती व्हेलॉसिटी. समजा इथं पण तोच फॉर्म्युला येईल, बरोबर ना. पण इथं काय येईल, हाफ आय ओमेगा एक्स, किंवा इथं म्हणू शकता तुम्ही ओमेगा वाय स्क्वेअर, म्हणजे अबाउट वाय फिरतोय ना तो. आता तो अबाउट वाय जो फिरतोय त्याच्यामुळे त्याच्यात काय येणार आहे, ओमेगा वाय स्क्वेअर. म्हणजे सिम्पली काय येणार आहे की ॲडिशनल काय येणार, रोटेशनल एनर्जी येणार. आता एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात नाही ठेवली चालतं, मी फक्त तुम्हाला सांगतोय. कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनची अशी लिहितो आपण, आणि रोटेशनलची अशी लिहितो. मग टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम डायॲटॉमिक मॉलिक्यूलसाठी किती झाल्या, 5 झाल्या. येते लक्षात. ट्रायॲटॉमिक असेल समजा, ट्रायॲटॉमिक, तर त्यातला प्रत्येक मॉलिक्यूल जो आहे, आता सिम्पली CO2 जर बघितलं आपण, तर इथं डबल बॉन्ड 2 बाजूला O आणि मध्ये C. तर हे लिनियर आहे, म्हणजे एका लाईनमध्ये असतात, करेक्ट आहे. लिनियर असल्यामुळे काय होणार, हे तिघं तर इंडिपेंडेंटली 3 ट्रान्सलेशन मोशनमध्ये जाऊ शकतात आरामात. हे असं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल असे बाहेर वगैरे फिरू शकतात हे मॉलिक्युल्स. किंवा ह्यातल्या कुठल्या पण एका ॲटमच्या अबाउट दुसरे जे आहे ते रोटेट 2च प्रकारे करू शकतात, एक तर अबाउट वाय ॲक्सिस और अबाउट झेड ॲक्सिस. एक्सच्या अबाउट फिरले तर त्यांची मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, निग्लिजिबल. त्यामुळे इथं सुद्धा ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल जर लिनियर असेल तर डिग्रीज ऑफ फ्रीडम किती येणार, परत 5, सेम. आणि ट्रायॲटॉमिक जर नॉन लिनियर असेल तर आता सगळंच येतं यात, म्हणजे ट्रान्सलेशनच्या पण 3 येतात आणि रोटेशनलच्या पण 3 येतात. म्हणजे एक्सच्या अबाउट पण फिरू शकतं, वायच्या अबाउट पण फिरू शकतं, आणि झेडच्या अबाउट सुद्धा फिरू शकतं, करेक्ट ना, इंडिपेंडेंटली. त्यामुळे तुम्हाला हा टेबल म्हणजे ही कन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं कधी बघतोय आपण, वेन टेम्परेचर इज लो, किंवा रूम टेम्परेचरबद्दल बोलतोय आपण. जर टेम्परेचर वाढवलं तर ह्यात प्रत्येकात काय होतात, 2-2 व्हायब्रेशनल एनर्जीज, व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ॲड होतात. मग तेच हे 5 होणार, हे 7 होणार, हे 7 होणार, आणि हे 8 होणार, कळतंय.
पण आत्तापर्यंत आपल्याला बेसिकली कुठंपर्यंत शिकायचं आहे, मोनो ॲटॉमिक आणि डायॲटॉमिक, जिथंपर्यंत मॅक्झिमम डिग्रीज ऑफ फ्रीडम किती जाऊ शकतात, 5 आणि 7. येते का लक्षात? हे फक्त बेसिक लक्षात ठेवा. चला, हे थिअरीज आहे, माहिती आहे मला. इथं मी ह्यानंतर गॅस लॉस घेणार आहे. बेसिक आयडिया तरी आली का सांगा मला डिग्रीज ऑफ फ्रीडमची. अरे झोपला काय, माहिती आहे समोर दिसत नाही त्यामुळे लगेच इमॅजिन होत नाही आहे. पण सांगा मला लवकर की ओके, डिग्रीज ऑफ फ्रीडम बेसिक तरी समजले बाबा. तुम्हाला फक्त काय बघायचं, व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ NTP, नॉर्मल टेम्परेचर पॉईंट म्हणू शकता तुम्ही त्याला. मला आत्ता एक्झॅक्ट त्याचं हे आठवत नाही आहे, पण मला तोच वाटतो. मी 1 मिनिट चेक करून सांगतो. नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर, सॉरी मला वाटत होतं स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर जसं असतं तसं नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर हे जनरली कधी बघतो आपण, ॲट रूम टेम्परेचर आणि ज्यावेळी प्रेशर हे असतं, म्हणजे तुम्ही 1 ॲटमॉस्फेरिक पकडू शकता. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला तुम्ही कसं पकडता, 1/0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विनला पकडता. इथं तुम्ही 300 केल्विनपर्यंत वगैरे स्टडी करता नॉर्मली जे सुरू आहे त्याच्यामध्ये. ओके, हे फक्त तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारणार नाही टेम्परेचर काय म्हणून, तुम्हाला कधी कधी देऊ शकतात. नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर जर असेल तर तुम्ही ठेवायचं डोक्यात किती आहे ते. दे आर टॉकिंग अबाउट रूम टेम्परेचर म्हणजे 27 डिग्री सेल्सिअस किंवा 300 केल्विनबद्दल बोलतात असं होऊ शकतं. बट इफ दे आर टॉकिंग अबाउट STP, दिस इज ऑलवेज 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन. ओके, हे लक्षात ठेवा. यार बाकीचं बोला तुम्ही, आहे क्लिअर आहे, नाहीतर मी एक एक्झाम्पल घेतो मग बघूया त्याच्यातून तुम्हाला किती क्लिअर होतं काय होतं. ओके, चला एक एक्झाम्पल घेऊ. बेसिक, खूपच बेसिक आहे, समजण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम्स इन 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे NTP. पण हे का देतात रे तुम्हाला नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर वगैरे, कारण हे तुम्हाला हे सांगतात की टेम्परेचर खूप जास्त नाही आहे, त्यामुळे तुम्ही व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ज्या आहेत त्यांना काय करू शकता, निग्लेक्ट करू शकता, त्यासाठी देतात. तर कधी कधी ते सांगतात तुम्हाला टेम्परेचर इज अबाव 1000 केल्विन और 7000 केल्विन वगैरे, त्यावेळी स्पेसिफिक कंडिशन येऊ शकते. ओके, आता लक्षात ठेवा, कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम. आता हायड्रोजन तुम्ही कसा लिहिता रे, H2 म्हणजे हा कुठला मॉलिक्यूल आहे, मोनो ॲटॉमिक की डायॲटॉमिक, मला रिप्लाय द्या. चला, हायड्रोजन जो आहे तो मोनो ॲटॉमिक आहे की डायॲटॉमिक आहे, फास्ट. एकदम फुद्दू सवाल विचारलाय माहिती आहे मला, पण तुम्ही रिप्लाय देत नाही म्हणून तुम्हाला बोलतोय मी. ओके, काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, तुम्ही समोर दिसत नाही ना मला आणि मी पण तुम्हाला दिसत नाही, हे रोबोट सारखं झालं, त्यामुळं थोडंसं येऊ शकतं. एनिवेज, हायड्रोजन जो काय डायॲटॉमिक आहे. ओके, तर डायॲटॉमिक आहे म्हणजे त्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. चला फास्ट, डायॲटॉमिक म्हणजे त्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, पटपट. 5, ग्रेट. आणि 7 हिऱ्या, मी तुला नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला बोलतोय मी, टेम्परेचर कमी असताना त्यावेळी किती असणार, 5. 3 ट्रान्सलेशन आणि 2 रोटेशनल. ठीक आहे, आणि ॲक्च्युली 6 असतात, त्यातली 1 निग्लेक्ट केली, आपण कट केली आहे, नाहीच असं म्हणायचं नाही की आपल्याला सिग्निफिकंट किती आहेत, 5. ओके, सो नाव
तुम्हाला माहिती आहे की बाबा एका मॉलिक्यूलला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत? 5 आहे. ओके, मग 1 मोलमध्ये किती मॉलिक्यूल असतात तरी हायड्रोजनचे? तर ॲव्होगॅड्रो नंबर, बरोबर. मग एका मॉलिक्यूलला जर एवढ्या डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील तर एवढ्या मॉलिक्यूल्सना किती असतील? एवढ्या. कळतंय? आता तुम्हाला मे बी पटणार नाही सर एवढ्या डिग्रीज ऑफ फ्रीडम वगैरे कशा. कसं असतं बेसिकली, सिस्टमची डिग्रीज ऑफ फ्रीडम जर तुम्हाला काढायची असेल, लक्ष द्या. समजा इथं काय केलं मी, 3-4 मॉलिक्यूल आहेत समजा, आणि या प्रत्येकाची किती किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत? 5-5. ठीक आहे. असं होऊ शकतं एकाच वेळेला, जे एक कंडिशन मी तुम्हाला सांगतोय की ह्यात हे सगळे काय करतात? हॉरिझॉन्टलमध्ये मूव्ह करतात, म्हणजे ती पण एक पॉसिबिलिटी आहे. एका वेळी ते सगळे व्हर्टिकलमध्ये मूव्ह करतात, ही पण एक पॉसिबिलिटी आहे. एका वेळी हा व्हर्टिकलमध्ये मूव्ह करतोय आणि दुसरा रोटेट करतोय, ही पण पॉसिबिलिटी आहे. अशा जेवढ्या पॉसिबिलिटीज आहेत त्या मी इथे लिहिले, आणि त्यालाच काय म्हणतो आपण? डिग्रीज ऑफ फ्रीडम. कारण तेवढे इंडिपेंडंट मोशन असू शकतात ना या सिस्टमला. आता इथं फक्त 4 मॉलिक्यूल आहेत त्यामुळे ठीक आहे. इथं एवढे जेव्हा मॉलिक्यूल असतील 1 मोलमध्ये, त्यावेळी त्या प्रत्येकाची काही ना काही म्हणजे बाबा यातला एक रोटेशनमध्ये असेल, दुसरा ह्याच्यात असेल, तिसरा ह्याच्यात असेल, असं भरपूर त्याच्या इंडिपेंडंट मोशन असू शकतात ना. कळतंय? त्यामुळे सगळ्यांची मिळून डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण कशी डिफाईन करतो? नंबर ऑफ मॉलिक्यूल्स और नंबर ऑफ ॲटम्स इंटू डिग्रीज ऑफ फ्रीडम. समजतंय? विसरायला नाही, नाहीतर तिथं ऑप्शन 5 सुद्धा असू शकतो, तुम्ही डायरेक्ट लिहा ती. इट इज करस्पॉन्डिंग टू 1 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन. आय एम टॉकिंग अबाउट 1 मोल ऑफ हायड्रोजन. ओके, हे लक्षात ठेवा फक्त. ओके, फाईन. त्यानंतर एक लॉ आहे इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. मॅक्सवेलनं हा काय केला होता? डिफाईन केला होता. तोच मॅक्सवेल ज्याचा परवा मी तुम्हाला एक ग्राफ सांगितला होता अशा टाईपमध्ये, की बाबा जेव्हा टेम्परेचर काहीतरी असतं त्यावेळी प्रत्येक मॉलिक्यूल, म्हणजे सगळ्या प्रकारची स्पीड जी असतात ते मॉलिक्यूल्स असतात. मग तुम्ही रेंज प्रमाण बाबा हे शिकलो होतो, आठवते का परवा आपण? डिस्ट्रीब्युशन, मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन लॉ. तसंच अजून एक लॉ आहे, तो कुठला आहे? लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. ओके, तर त्यात त्यानं काय सांगितलंय? समजा एखादा मॉलिक्यूल आहे हायड्रोजनचा. ओके, एखाद्या मॉलिक्यूलबद्दल बोलतो बरं का मी. तर त्याचं जे काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी असणार आहे, किंवा त्याची जी एनर्जी असणार आहे किती असणार आहे ती? आपण बघितली होती 3/2 kT. आठवते काही? तर ही जी एनर्जी आहे त्याच्यात किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत? 5. म्हणजे ह्या समजा डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, मी अशा लिहिल्या 1 2 3 4 5. ओके, 1 1 1 लिहितोय मी. तर ह्याच्यामध्ये ती काय होणार आहे? इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. समजतंय? प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये काय होणार आहे? ती इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ह्याला काय म्हणतो आपण? इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. इथं काय लिहिलंय? द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस मॉलिक्यूल इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंग इट्स ऑल डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे सिम्पली जर मी काय म्हटलं, एखादा निऑनचा ॲटम आहे समजा, ओके, इनर्ट गॅस, मोनो ॲटमिक आहे तो. ओके, तर त्याची डिग्रीज ऑफ, त्याचं जे टोटल एनर्जी असणार आहे ती किती असणार आहे? 3/2 kT असणार आहे. इजंट इट? वेअर के इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि टी इज इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्यावेळी काहीतरी एनर्जी असणार आहे, ते बघितले होते आपण मागच्या वेळी. आता ह्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत? 3 आहेत. म्हणजे एक हॉरिझॉन्टल असेल, अशी 2 म्हणजे एक्स वाय, आणि व्हर्टिकल कुठली? झेड. तर ह्या ज्या आहेत काय म्हणतो आपण, ही जी एनर्जी आहे ह्या तिघांमध्ये काय होणार आहे? इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. समजतंय? म्हणजे प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडमला किती मिळणार? 3/2 kT ला मी असं लिहू शकतो का? 3 × 1/2 kT. म्हणजे प्रत्येकाला, हे तिघांच्यात जर ही वाटली गेली तर प्रत्येकाला किती मिळायला पाहिजे? ½ kT मिळायला पाहिजे. हेच सांगतो आपला मॅक्सवेल्स लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. तो काय सांगतो? एनर्जी रिलेटेड विथ ईच डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे? ½ kT. मग त्याला कितीही डिग्रीज ऑफ फ्रीडम असू देत, कसंही असू दे, काही असू दे, प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडमला किती एनर्जी असोसिएटेड आहे? ½ kT. कळत आहे?
मग समजा मी जर म्हटलं एखादा मॉलिक्यूल कुठला ऑक्सिजनचा घेतो, त्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत? 5. बरोबर. मग ह्याच्यातल्या प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला किती एनर्जी असोसिएट केली आहे? हाफ के टी. तर मग ह्याची टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असणार? 5 इंटू हाफ के टी. कळतंय का? म्हणजे 5 काय आहे त्याचं डिग्रीज ऑफ फ्रीडम? तर जनरली कुठल्या पण ह्याच्यासाठी जर तुम्हाला काय लिहायचं असेल, एनर्जी लिहायची असेल, तर ती कशी लिहिता तुम्ही? F/2 KT. ही टोटल एनर्जी काय आहे? हे F काय आहे? डिग्रीज ऑफ फ्रीडम. समजतंय? इथं जर समजा आपण काय केलं होतं रे, जेव्हा आपण प्रेशरबद्दल स्टडी केलं होतं त्यावेळी आपण मॉलिक्यूलला पॉईंट मास पकडलं होतं, म्हणजे त्याचे रोटेशनल इफेक्ट वगैरे सगळे कट करून टाकले होते. त्यामुळं इथं जी ही व्हॅल्यू दिसते तुम्हाला एनर्जीमध्ये, ती किती दिसतीये? 3. फक्त ट्रान्सलेशन. त्यावेळी जर आपण काय केलं असतं, डायॲटॉमिक ॲटम पकडला असता, तर त्यावेळी त्याची किती इफेक्ट आले असते? 5 रोटेशनल. समजतंय? त्यामुळे हे जे मी तुम्हाला लॉ शिकवलं यात फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडमला किती एनर्जी असोसिएट केली आहे? हाफ के टी. मग तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्याच्यात डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. मग जर मी निऑनबद्दल बोलतोय तर त्याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत? 3. ओनली ट्रान्सलेशन बिकॉज इट इज मोनोॲटॉमिक. If I'm talking about hydrogen or oxygen or chlorine, nitrogen, anything, they are diatomic. They have a degrees of freedom of magnitude 5. तर मग त्यांच्यात किती असणार आहे? 5/2 KT एवढी एनर्जी असणार आहे. समजतंय का? हे मग म्हणूनच ना हाफ के टी हे 5 जणांच्यात वाटलं जाणार आहे. समजतंय? म्हणून ते काय सांगतोय की प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडममध्ये एनर्जी जी काही असेल त्या मॉलिक्युल्सची, ती काय होणार आहे? इक्वली काय होणार आहे? डिस्ट्रीब्यूट होणार. अँड दिस इज कॉल्ड एज मॅक्सवेल्स लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. येते लक्षात? न्यूमरिकल्स घ्यायचं म्हणत होतो. याचा एक फक्त स्नॅप काढून घ्या आणि त्यानंतर रिलॉग इन करू आपण. ओके, लगेच रिलॉग इन करा. मी स्टॉप करतो. तुम्हाला फक्त डोक्यामध्ये इमॅजिन झालं पाहिजे की बाबा किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे त्याच्या. ओके, एनर्जी समजा मी म्हटलं 30 जूल अशी काहीतरी एनर्जी आहे आणि मोनोॲटॉमिक असेल तर त्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे? 3. तर प्रत्येकाला किती किती जूल जाणार? 10 10 10 10 10 10. ओके, दॅट इज वॉट मॅक्सवेल्स लॉ ऑफ इक्विपार्टिशन. कारण हे सगळं का सांगतो इक्वली डिस्ट्रीब्युटेड, किंवा आपण एकदा बघितलं सुद्धा होतं, तुम्हाला आठवत असेल तर, की आपण असं एक अज्युम केलं होतं, सगळे जे रॅन्डम मोशन असल्यामुळं सगळ्यांचं आपण काय म्हटलं? इक्वल म्हटलं होतं, स्पीड इन एव्हरी कंपोनंट. तसंच ह्यामुळेच त्यांनी काय केलं, जास्त डोक्याला शॉर्ट नको, सगळ्या डिग्रीज ऑफ फ्रीडममध्ये काय करू? इक्वली पार्टिशन करून टाकू त्याचं, पुन्हा त्यांचे भांडणं नको. त्यासाठी काय केलं यांनी? असा लॉ डिफाईन केला. ओके, आता त्याच्यावर एक छोटीशी समरी घेऊ आपण आणि त्यानंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि त्यानंतर बघू आपण. ओके, काय बघा,
जर समजा मोनो ॲटमिक असेल, मॉलिक्यूल काय असेल मोनो ॲटमिक, फॉर एक्झाम्पल इनर्ट गॅस घेऊ ना कुठला पण ॲरगॉन वगैरे, तर ईच पार्टिकलची एनर्जी आपण बघितली होती किती आहे 3/2 kT, ही ॲव्हरेज मीन एनर्जी होती, आठवते का? आणि याचा फॉर्म्युला काय घ्यायचो आपण, ½ mv/RMS², आठवते? मीन बद्दल बोलतो आपण. अबे हे करून तर आपण RMS असा काढला होता, 3/2 नाही, 3 kT/m, आठवते का? हे केलं होतं आपण. आणि हे m इज काय, सिंगल पार्टिकलचं मास. ठीक आहे, काय लिहिलंय, अच्छा लक्ष द्या, मी जे सांगतोय माझ्या कर्सरकडे लक्ष द्या, की एका पार्टिकलची एनर्जी किती असणार आहे 3/2 kT. समजा तेच मी काय म्हटलं 1 मोलची एनर्जी तुम्हाला काढायला लावली. when we are talking about mole we use this constant, काय, गॅस कॉन्स्टंट 8.3, कळतंय का, 3/2 RT. आणि असे भरपूर मोल असतील तर 3/2 nRT. येतं लक्षात? म्हणजे तुम्हाला सिंगल पार्टिकलबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही KT यूज कराल, जर तुम्हाला मोल्समध्ये बोलायचं असेल तर तुम्ही काय कराल, RT यूज कराल. आठवतंय ना बोल्ट्झमन कॉन्स्टंट कसा लिहितो आपण, R/Avogadro नंबर. म्हणजे तुम्ही मोलसाठी काय करणार, R यूज करणार, आणि सिंगल पार्टिकलसाठी त्याला ॲव्होगॅड्रो नंबरनं डिवाइड केलं, म्हणजे पार्टिकलबद्दल बोलतोय आपण, काय बोलणार तुम्ही, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. समजते? हे लक्षात ठेवा. तेच समजा जर डायटोमिक असेल तर एका, यार काय स्पेलिंग मिस्टेक आहे, एका पार्टिकलचं किती असणार आहे 5/2 kT. आता इथं 3 आणि इथं 5 का आलं, कारण डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर डायटोमिक आर 5, कळत आहे? आणि 1 मोलसाठी किती असणार मग 5/2 RT. आणि समजते, फक्त इथं काय केलंय, केच्या जागेला R लिहिलाय मी. आणि जनरली कुठली पण डिग्रीज ऑफ फ्रीडम जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याचे किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत ते बघा तुम्ही, ओके. आणि मोलमध्ये लिहिलं असेल तर काय करा, असं. समजते? हे फक्त न्यूमरिकल सॉल्व करतात, नेक्स्ट लेक्चरला आपण न्यूमरिकल सॉल्व करू भरपूर याच्यावर, आणि हे लक्षात ठेवा फक्त, ओके. ह्याचा स्नॅप काढून ठेवा. आता इथे एक नोट दिली आहे छोटीशी, की ॲट हायर टेम्परेचर्स डायॲटॉमिक मॉलिक्यूल हॅज 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम. 3 ट्रान्सलेशन असतातच, 2 रोटेशन असतातच, आणि 2 व्हायब्रेशन पण असतात. त्यावेळी जी एनर्जी असणार आहे ईच पार्टिकलची ती किती असणार आहे 7/2 kT. आणि एका मोलची किती असणार आहे 7/2 RT. आणि समजा मी म्हटलं तसे 4 मोल आहेत एका कंटेनरमध्ये, तर ह्याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार, 4 ने मल्टिप्लाय करणार. येते लक्षात? हे फक्त ध्यानात असू दे, इट इज इम्पॉर्टंट, ओके. मी आता न्यूमरिकल नेक्स्ट लेक्चरलाच घेईन, कारण आता थिअरी झाली. आणि ऐका रे, बघा हे बेसिक आहे, की जेव्हा लेक्चर थेरॉटिकल असतं त्यावेळी जर तुम्हाला कंटाळा येत असेल, असं यॉर्निंग जरी होत असेल तरी त्यात तुमची काही चुकी नाही, ओके. कारण थेरॉटिकल लेक्चर आहे, दॅट टू ऑनलाईन लेक्चर, आणि त्यात मी दिसत पण नाही आहे, ओके. कुठल्या पॉईंटवर जास्त भर द्यायला पाहिजे वगैरे कळायला समोर दिसणं गरजेचं असतं ना टीचर. परफेक्टली नॉर्मल आहे जे तुम्हाला काय वाटतं ते, तरी पण त्यातून हे समजून जर घेत असाल तुम्ही, दॅट इज मोर दॅन इनफ. कॅन यू एक्सप्लेन डिग्रीज ऑफ फ्रीडम अगेन, ओके. मी एक काम करतो, मला वाटलं होतं त्यासाठी मी नाही, एक काम करू आपण, डिग्रीज ऑफ फ्रीडम बद्दल ना एका नोट आहे त्याच्यामधलं बघू. ॲक्च्युली मी तुम्हाला ही नोट शिकवणार होतो, लक्ष द्या. डिग्रीज ऑफ फ्रीडम काय असते तुम्हाला आता केमिस्ट्रीसाठी जर लक्षात नाही आली, डोंट वरी, आपल्याला ह्यासाठी तर लक्षात ठेवून घेऊ, ओके. आता हे डेफिनेशन वगैरे विसरा, इथं त्यांनी केसेस दिलेत थोड्या डिग्रीज ऑफ फ्रीडमसाठी. काय दिलेत बघा, मी ॲक्च्युली इथलेच एक्झाम्पल घेतलं होतं तुम्हाला. अ ब्लॉक हॅज 1 degree ऑफ फ्रीडम बिकॉज इट इज कन्फाइंड to move in a straight line and has only 1 translation degrees of freedom. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं की व्हर्टिकल याला उचललं तर ती गोष्ट वेगळी होती. ह्या ब्लॉककडे बघा रे, हा फक्त हॉरिझॉन्टली मूव्ह करू शकतो,
ओके, व्हर्टिकल याला उचलता येत नाही कारण खूप हेवी आहे समजा, फक्त हॉरिझॉन्टली मूव्ह करतो, म्हणजे याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आली? 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे किती मोशन तो एक्झिक्यूट करू शकतो इंडिपेंडेंटली. हॉरिझॉन्टल करू शकतो, ओके. व्हर्टिकल करू शकतो का? नाही, कारण मास हेवी वगैरे पकडून चालायचा. ओके. आणि ह्याला असंच 2D मध्येच ठेवला आहे समजा, 3D मध्ये बाहेर वगैरे येऊ शकत नाही. ओके. समजा एखादं प्रोजेक्टाईल असेल तर त्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत? 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. कारण एक तर तुम्ही त्याला असं मोजून फेकणार आहे, असं मग ह्याची व्हेलॉसिटी लिहिताना कसं लिहिता तुम्ही? आय जे वगैरे ह्या युनिट वेक्टर्समध्ये लिहिता ना. आय करस्पॉन्ड्स टू एक्स कंपोनंट किंवा एक्स ॲक्सिस, जे करस्पॉन्ड्स टू वाय ॲक्सिस. कळतंय? मग ह्याचे इंडिपेंडंट मोशन कसे असू शकतात लक्षात घ्या. एक तर तुम्ही याला हॉरिझॉन्टली पूर्ण फेकू शकता कम्प्लिटली. वी कांट सी ऑन दी स्क्रीन रिअली. अच्छा, हे खूप लहान आहे म्हणून म्हणताय का तुम्ही, का दिसतच नाही आहे काहीच? अथर्व, काय होते सांग मला एक्झॅक्टली. हे दिसतंय पण खूप लहान अक्षर, म्हणजे खूप स्मॉल लेटर्स आहेत वगैरे असं काय? अरे, यू आर नॉट एबल टू. ओके ओके फाईन, मी काय करतो सर, स्क्रीन चेंज झाली नाही. ओके 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 ओके, आता बघा. आता होईल कारण आता झालं असेल. ओके. ते न्यू शेअर वगैरे ते करावं लागतं काय काय. एनिवेज, हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की हा जो ब्लॉक दिसतोय तुम्हाला इथं, हा ब्लॉक खूप हेवी आहे समजा, याला व्हर्टिकल लिफ्ट करणं तसं इम्पॉसिबल आहे. ओके. तर याची एकच डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, हॉरिझॉन्टल. म्हणजे याला एकाच मोशनमध्ये याला काय करू केलं आहे आपण, कन्फाईन केलं, हॉरिझॉन्टल. जर मी प्रोजेक्टाईल मोशनबद्दल बोललो हिअर, तर हा 2D मोशनमध्ये आहे, बरोबर का? 2D मोशनमध्ये इंडिपेंडंट मोशन किती असू शकतात? तुम्ही एकतर याला पूर्ण प्युअर हॉरिझॉन्टल फेकू शकता किंवा प्युअर व्हर्टिकल पण फेकू शकता. असे दोन इंडिपेंडंट मोशन असू शकतात. जर इफ आय एम टॉकिंग अबाउट रोलिंग, ओके, ही जी थर्ड इक्वेशन आहे, ह्याच्यामध्ये इट कॅन हॅव 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम, वन रोटेशनल आणि अनादर ट्रान्सलेशन. म्हणजे हॉरिझॉन्टल मूव्ह करणार ती एक ट्रान्सलेशन झाली, आणि रोटेशनल म्हणजे हा एक क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ठीक आहे, पण अबाउट दिस झेड ॲक्सिस फिरू शकतो ना हा स्पियर, ती एक रोटेशनल झाली. कळतंय? तुम्ही मला सांगा, तुमचा जो जॉयस्टिक असतो व्हिडिओ गेमचा, त्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे? थोडंसं गेसिंग करा आणि सांगा मला. तुमचं व्हिडिओ गेममधला जॉयस्टिक बघितलं असेल ना, त्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत ते सांगा मला. म्हणजे मे बी तो असा दिसतो बघा. आता इथं न्यू शेअर करायला पाहिजे, नाहीतर अवघड होईल. ओके. हे बघा, तुम्ही असं काहीतरी बघितलं समजा, मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली की असा तुमचा जॉयस्टिकचा काय असतो, स्पियर असतो असा, आणि असा बाहेर काय असतो, तुम्ही ह्याला काय करता, असं शिफ्ट करत असता आणि ह्याला असं ठेवलं असतो, ह्याच्यामध्ये असं तो काय करत असतो, असं पूर्ण रोटेट होत असतो असं. तर ह्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत ते सांगा मला. जॉयस्टिक बघितलं असेल ना तुम्ही. पूर्ण तुम्ही याला काय करू शकता, असं मूव्ह करू शकता ह्या ह्या डायरेक्शन्समध्ये वगैरे अशा. तर ह्याचे जे मोशन आहे त्याला ट्रान्सलेशन 0 असतात, म्हणजे हा ट्रान्सलेट होऊ शकत नाही, पण रोटेट होऊ शकतो इन एव्हरी डायरेक्शन. अबाउट एक्स ॲक्सिस फिरू शकतो, अबाउट वाय ॲक्सिस फिरू शकतो, अबाउट झेड ॲक्सिस फिरू शकतो. 360 डिग्रीमध्ये असा फिरू शकतो. 360 नाही, 180, पण ते पण तिन्ही त्याला येऊ शकतात, एक्स ॲक्सिसच्या अबाउट, वाय ॲक्सिसच्या अबाउट, झेड ॲक्सिसच्या अबाउट. त्यामुळे याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत रोटेशनलच्या. ओके. जर समजा मी तुम्हाला सांगितलं
की असं एक हे आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय ठेवलाय मी, एक ब्लॉक ठेवलाय असा इथं मध्ये. तर हा ब्लॉक कसा मूव्ह करू शकतो रे, एक तर हॉरिझॉन्टल मूव्ह करू शकतो किंवा ह्याच्यामध्ये असं व्हर्टिकल मूव्ह करू शकतो, बरोबर. मग किती डिग्रीज ऑफ फ्रीडम झाल्या, 2. कारण बाकीचे तुम्ही रोटेशनल तर असा स्वतःच्या अबाउट फिरणं त्याला इम्पॉसिबलच आहे, कळते. तर किती प्रकारे तो इंडिपेंडेंटली मूव्ह करू शकतो त्याला काय म्हणतो आपण, डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणतो. अशा भरपूर डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. तुम्ही जर पुली बघितली, पुली, आणि पुलीच्या अराउंड जी रोप जाते, रोपला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील, सिंगल. कारण ते एक तो व्हर्टिकल किंवा असं वर किंवा खाली एवढंच होऊ शकते, की असे बाहेर येऊन झुलू शकत नाही. त्यामुळे तो 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम झाली. तुम्हाला म्हणजे काय करायचं असतं, केमिस्ट्रीज नाही पण फिजिक्समध्ये सुद्धा किंवा रोटेशनमध्ये मी डिग्रीज ऑफ फ्रीडम घेतली नव्हती, कारण